ओके, चलो जॉईन करून घ्या लवकरात लवकर मित्रांनो. लवकरात लवकर जॉईन करून घ्या जेणेकरून आपण आपल्याला या ठिकाणी हे लेक्चर्स लवकर या ठिकाणी स्टार्ट करता येईल. ओके, चलो. आता पहा मित्रांनो, मागच्या लेक्चर्स मध्ये आपण काय काय पाहिलं होतं. मागील लेक्चर जे झालं आपलं दुपारी 4 वाजताचं सेशन, तर त्या सेशन मध्ये आपण प्रार्थना समाज जो आहे तर तो प्रार्थना समाजाचा महत्वाचा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता मागे आपण असं म्हटलो की किंवा त्या लेक्चरचा शेवट करताना आपण असं म्हटलो की प्रार्थना समाजाशी संबंधित 3 महत्वाचे या ठिकाणी पुढारी आहेत, ज्यांनी भारताच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यामध्ये एक होतं नारायण मल्हार जोशी, ज्यांनी या ठिकाणी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली आणि कामगार चळवळीचे ते पुढे जाऊन नेते बनलेले आहेत असं एकंदरीत पाहायला भेटलं. यानंतर ते दुसरे महत्वाचे या ठिकाणी सुधारक आहेत, त्यांचं नाव आहे विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे जर आपण पाहिले तर त्या वीरा शिंदे यांनी 1906 ला डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली आणि त्या डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी सर्वांगीण प्रयत्न केल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून एक कामगार नेता, दुसरा समाज सुधारक आणि तिसरा राष्ट्रीय चळवळीतला पुढारी, मावळांचा पुढारी साहजिकच गोपाळकृष्ण गोखले. त्या गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 साली भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना केली, म्हणजे सर्वंट ऑफ इंडियाची या ठिकाणी स्थापना केली. तर लक्षात घ्या, आजच्या या लेक्चरमध्ये आपण ते 2 महत्वाच्या संघटना या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ज्या संघटनेनी भारताच्या सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी बदल करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. अर्थातच आपण पाहणार आहोत आजच्या सेशन मध्ये, ते म्हणजे डिप्रेस क्लास मिशन आणि त्याचबरोबर सर्वंट ऑफ इंडिया. या 2 महत्वाच्या टॉपिकवर आजचं लेक्चर्स आपल्या या ठिकाणी आहे. आपल्या सिलेबस मधला 1.3 या घटकामध्ये देखील तुम्हाला या प्रकारचा सिलेबस या ठिकाणी दिसेल. डिप्रेस क्लास मिशन आणि त्याचबरोबर भारत सेवक समाज. भारत सेवक समाजावर राज्यसेवा मेन्स पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेत. कंबाईनच्या पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर डिप्रेस क्लास मिशनशी संबंधित बरेच वेळा प्रश्न या ठिकाणी आयोगानं विचारलेले आहेत. तर आपण स्टार्ट करूया डिप्रेस क्लास मिशन पासून. आता लक्षात घ्या, डिप्रेस क्लास मिशन जर आपण पाहिलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की विठ्ठल रामजी शिंदे हे याचे संस्थापक आहे, हे याचे फाउंडर या ठिकाणी आहे. परंतु वीरा शिंदेची कारकिर्दीशी थोडीशी संबंधित आपण माहिती या ठिकाणी समजून घेऊया. किंवा डिप्रेस क्लास मिशन ज्या वर्षी स्थापन झाली 1906 ला, त्याच्या आधीची काय नेमकी कंडिशन होती वीरा शिंदेची, ती आपण थोडीशी एक ओझरत ढोबळ मानानं आपण या ठिकाणी पाहूया. कर्नाटक मधल्या जामखिंडी या भागामध्ये वीरा शिंदे यांचा जन्म झालेला आहे आणि त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बीएचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते आलेले आहेत. पुण्यामध्ये त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बीएचं शिक्षण त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. पुण्यामध्ये असतानाच त्यांनी प्रार्थना समाज या नावाचं जे संघटन आहे तर त्याच्याशी आपले संबंध स्थापित केले. वीरा शिंदे हे प्रार्थना समाजाचे सदस्य या ठिकाणी बनले. प्रार्थना समाजामध्ये असताना ते सुबोध पत्रिका या वृत्तपत्रातून किंवा या नियतकालिकातून लिखाण करत होते आणि याचबरोबर प्रार्थना समाजामध्ये असताना त्यांनी उपासना या नावाचं एक पत्र देखील या ठिकाणी सुरू केलेलं होतं असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधीची जी दलित चळवळ होती, त्या दलित चळवळीतले महत्वाचे या ठिकाणी सुधारक होते जे विदर्भामधले होते. नाव होतं त्यांचं किसन फागू बनसोडे. किसन फागू बनसोडे यांच्यासाठी किसन फागू बनसोडे हे या ठिकाणी वीरा शिंदे हे जवळचे मित्र या ठिकाणी राहिले आणि जेव्हा जेव्हा पुण्या मुंबईमध्ये किसन फागू बनसोडे या ठिकाणी येत होते तेव्हा वीरा शिंदेची भेट घेत होते आणि त्यानंतर ते प्रार्थना समाजाशी संबंधित कार्य देखील या ठिकाणी करत होते असं एकंदरीत दिसून येतं. पाहायला असं भेटतं अमेरिकन युनिटेरियनची एक महत्वाची स्कॉलरशिप जी होती, ती स्कॉलरशिप या ठिकाणी अशा व्यक्तीला दिले जाणार होते की जे एकेश्वरवादाचा अभ्यास या ठिकाणी करतायत आणि म्हणून मग युरोपामध्ये राहून एकेश्वरवादाचा अभ्यास करण्यासाठी या अमेरिकन युनिटेरियनची स्कॉलरशिप या ठिकाणी प्रार्थना समाजाच्या सदस्यांना द्यायला सुचवलं गेलं आणि मग त्या प्रार्थना समाजाच्या वतीनं ती स्कॉलरशिप जी आहे ती विठ्ठल रामजी शिंदे यांना देण्यात आली आणि त्या माध्यमातून विठ्ठल रामजी शिंदे हे या ठिकाणी युरोपामध्ये गेलेले आहेत आणि तिथं त्यांनी सुमारे 2 वर्ष वास्तव्य केलं आणि त्या 2 वर्षामध्ये त्यांनी तिथे या ठिकाणी एकेश्वरवादाचा अध्ययन केलेला आहे.
जगातील एकेश्वरवादाचा धर्म किंवा जगामध्ये जे जे काही धर्म आहेत त्या धर्मामध्ये जो एकेश्वरवाद आहे त्या एकेश्वरवादाचा अभ्यास त्यांनी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. युरोपामधनं मायदेशी परतत असताना एम्स्टरडॅम हे जे ठिकाण आहे नेदरलँडमध्ये, तर त्या एम्स्टरडॅम या भागामध्ये एक महत्वाची या ठिकाणी कॉन्फरन्स आंतरराष्ट्रीय स्तरावरची आयोजित झाली होती. त्या कॉन्फरन्समध्ये वीरा शिंदे या ठिकाणी सहभागी होतात आणि त्या प्रकारच्या कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन हिंदुस्थानचा उदार धर्म या नावाचं ते एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहित आहेत किंवा एक निबंध या ठिकाणी प्रकाशित करतात. त्यानंतर ते भारतामध्ये या ठिकाणी येतात. भारतामध्ये आल्यानंतर प्रार्थना समाजासोबतच ब्राह्मण समाजाचे देखील ते सदस्य बनतात आणि त्यानंतर 1903-4च्या दरम्यान संपूर्ण भारतभर किंवा 4-5च्या दरम्यान संपूर्ण भारत फिरण्याची भूमिका या ठिकाणी घेतात. या प्रकारे भारत भ्रमण करत असताना बंगालमध्ये देखील या ठिकाणी ते जात आहेत आणि बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर आणि ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची भेट या ठिकाणी घेतात. संपूर्ण भारतभर फिरल्यानंतर त्यांना भारतीय समाजाचं विदारक चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. ज्या विदारक चित्रामध्ये भारतीय समाजातील अस्पृश्य वर्ग जो होता त्या अस्पृश्य वर्गाचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी अस्पृश्य समाजाची जी पिछेहाट या ठिकाणी झालेली आहे तर ती पिछेहाट यांना या ठिकाणी पाहता या ठिकाणी आली. अस्पृश्य समाज जर आपण या ठिकाणी पाहिला तर हा जो समाज या ठिकाणी होता हा समाज अत्यंत मागास या ठिकाणी समाज मानला जातो. या समाजाकडे कसल्याही प्रकारचं उत्कर्षाचं साधन या ठिकाणी नव्हतं आणि म्हणून मग या अस्पृश्य समाजाचं या ठिकाणी उद्धार करण्यासाठी आपण काहीतरी इनिशिएटिव्ह या ठिकाणी घ्यावी यासाठी हे प्रयत्न करताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतात. लक्षात घ्या मित्रांनो, विठ्ठलरामजी शिंदे जे आहेत हे विठ्ठलरामजी शिंदे 1905ला अहमदनगर मधल्या भिंगार या ठिकाणी, नीट लक्षात घ्या, अहमदनगर मधल्या भिंगार या ठिकाणी जेव्हा एक अस्पृश्यांची परिषद या ठिकाणी आयोजित झाली होती. ही परिषद कोणी आयोजित केली होती तर शिवराम जानबा कांबळे यांनी. शिवराम जानबा कांबळे हे पश्चिम महाराष्ट्रातील बाबासाहेब आंबेडकरांच्या आधीचे महत्वाचे दलित पुढारी होते, ज्यांनी यापूर्वी 1903 साली सासवड या भागामध्ये अस्पृश्यांची पहिली परिषद या ठिकाणी भरवलेली होती. हे या ठिकाणी लक्षात घ्या. या परिषदेमध्ये सुमारे आसपासच्या अनेक गावातली लोक देखील या ठिकाणी आले होते आणि त्या सर्वांनी एक प्रस्ताव या ठिकाणी सादर केला होता. तो म्हणजे अस्पृश्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी त्यांना शिक्षण द्या आणि याचबरोबर त्यांची अस्पृश्य बांधवांची या ठिकाणी लष्करामध्ये भरती या ठिकाणी करा. या प्रकारची 1903 साली सासवडमध्ये भरलेल्या सासवडमध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेची कहाणी मी तुम्हाला सांगितली. यानंतर 1905ला याच शिवराम जानबा कांबळे यांनी अहमदनगर मधल्या भिंगार या भागामध्ये अस्पृश्यांची दुसरी परिषद भरवली आणि या दुसऱ्या परिषदेला विठ्ठलरामजी शिंदे यांना आमंत्रित या ठिकाणी करण्यात आलं. इथं वीरा शिंदे या ठिकाणी जेव्हा सहभागी होतात तेव्हा अस्पृश्यांची गाऱ्हाणी त्यांनी या ठिकाणी ऐकली. अस्पृश्यांची सामाजिक स्थिती काय आहे, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे, त्यांना सरकारच्या कडनं कसल्या प्रकारचं या ठिकाणी सवलत या ठिकाणी दिली जात नाही. त्याचबरोबर अस्पृश्यांची यापूर्वी सैनिकांमध्ये किंवा लष्करामध्ये भरती होत होती, मात्र ती पण आता सरकारने या ठिकाणी थांबवली आहे आणि म्हणून मग अस्पृश्यांचे जे प्रश्न आहेत त्यांची जी गाऱ्हाणी आहे ती त्यांनी या ठिकाणी ऐकली आणि त्यानंतर त्यांच्या एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आली की या अस्पृश्यांचा उद्धार केल्याशिवाय भारताचं या ठिकाणी राष्ट्र म्हणून किंवा भारत हा एक राष्ट्र म्हणून पुढे या ठिकाणी जाऊ शकत नाही. भारतीय समाजामध्ये विविध समस्या आहेत, जसं की सती सारख्या प्रथा होत्या, बालविवाह होते, जरट विवाह प्रथा या ठिकाणी होत्या, यांसारख्या त्याचबरोबर गुलामगिरी दास प्रथा या ठिकाणी होती, नरबळीची प्रथा या ठिकाणी होती. तर असे खूप साऱ्या समस्या या ठिकाणी भारतीय समाजामध्ये आहेत. परंतु भारतीय समाजातली एक सर्वात महत्वाची समस्या म्हणजे भारतीय समाजातील जाती व्यवस्था आणि या जाती व्यवस्थेमुळे या समाजामध्ये निर्माण झालेली अस्पृश्यता. भारतीय समाजातला असा खूप मोठा वर्ग आहे की ज्या वर्गाला आपण सर्व प्रकारच्या अधिकारापासून दूर ठेवलेला आहे आणि म्हणून मग पाहायला असं भेटलं की हा जो अस्पृश्य वर्ग जो आहे त्याची संख्या ही जवळपास 100 जवळपास 1/5 या ठिकाणी आहे. तर अशी जी काही समूह घटक आहे त्यांना तुम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर या ठिकाणी चिरकाल ठेवू शकत नाही. या प्रकारची जाणीव ही या ठिकाणी वीरा शिंदेसारख्या लोकांना झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. भिंगार येथील सभा आटोपल्यानंतर त्यांनी मनाशी एक निर्धार या ठिकाणी केला
त्यांना एक गोष्ट लक्षात पण आली अहमदनगरच्या या मीटिंगमध्ये किंवा भिंगार मधल्या मीटिंगमध्ये, की या भागातले अस्पृश्य कैक बांधव त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार देखील केलेला होता. साहजिकच ख्रिस्ती मिशनरी 1813च्या दरम्यानच भारतामध्ये आलेले होते आणि त्या लोकांनी भारतातले जो कनिष्ठ जात समूह आहे त्या समाजावर पकड मिळवली होती आणि त्या समाजाला आपल्या धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून नगर भिंगार या भागामध्ये बरीचशी लोक ही धर्मांतरित झालेली होती असं एकंदरीत दिसून येतं. वीरा शिंदे यांची एक धारणा या ठिकाणी बनली. वीरा शिंदेची धारणा काय बनली, की ते म्हणाले की भारतातली अस्पृश्यता, भारतातील जाती व्यवस्था जर का अशाच पद्धतीने चालत राहिली, नीट समजून घ्या, भारतातील जाती व्यवस्था, भारतातील अस्पृश्यता जर का अशाच पद्धतीने चालत राहिली, आम्ही भारतीय समाज जर का बदल न करण्याची भूमिका आजही या ठिकाणी घेत असेल, ही प्रथा जर असंच चालू त्या ठिकाणी राहिली, तर भारतातला जो या ठिकाणी अस्पृश्य वर्ग आहे, भारतातला जो अस्पृश्य वर्ग आहे, हा अस्पृश्य वर्ग त्या ठिकाणी मुस्लिम किंवा या ठिकाणी ख्रिश्चन धर्म स्वीकारेल. जर का या देशातील अस्पृश्यता, या देशातील जाती व्यवस्था जर अशी या ठिकाणी राहिली, तर भारतीय अस्पृश्य वर्ग हा इस्लाम धर्म किंवा या ठिकाणी ख्रिस्ती धर्माचा या ठिकाणी स्वीकार करेल असं या ठिकाणी ते म्हणतात. पुढे म्हणतात ते केवळ त्या ख्रिश्चन धर्माचा आणि इस्लाम धर्माचा स्वीकारच करणार नाही, तर ते हिंदूंचे कट्टर दुश्मन देखील या ठिकाणी बनतील. आता हिंदूंचे कट्टर दुश्मन का बरं बनतील, तर या मागचं कारण आहे की हिंदू धर्म समाज व्यवस्थेनं या अस्पृश्यांना, जे अस्पृश्य मूळतः हिंदूच आहे, अशा अस्पृश्यांना सर्व प्रकारच्या अधिकारापासून दूर ठेवलेले आहे, वंचित ठेवलेले आहे. त्यांना गावामध्ये येण्याची परवानगी नाहीये. या अस्पृश्य वर्गाला या ठिकाणी कसल्या प्रकारचं स्वतःची उपजीविका चालवण्याची या ठिकाणी परवानगी नाहीये. त्यांना मंदिरामध्ये जाण्याचा परवानगी नाही. एवढंच काय, तर घोड्यावर बसण्याचा अधिकार नाही आणि दुमजली घरामध्ये राहण्याचे देखील अधिकार यांना नाहीये. आणि म्हणून मग सर्व प्रकारच्या अधिकारांपासून दूर ठेवलेल्या या अस्पृश्य वर्गाची परिस्थिती जर आम्ही बदलली नाही, त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी अस्पृश्यता निर्मूलन आम्ही जर केलं नाही, तर हा वर्ग सामाजिक समानता, बंधुता, मानवतावाद ज्या धर्मामध्ये आहे असल्या इस्लाम किंवा या ठिकाणी ख्रिश्चन धर्मामध्ये जातील आणि तिथं गेल्यानंतर त्यांना जी सामाजिक समानता, बंधुभाव, प्रेमभाव जे मिळेल, त्यामुळं हे लोक जे आहे हे या ठिकाणी हिंदू धर्माचे कट्टर दुश्मन बनतील. कारण आमच्या हजारो पिढ्या ज्या हिंदू धर्मामध्ये होत्या, त्या हिंदू धर्मानं आम्हाला सामाजिक समानतेच्या नजरेनं देखील पाहिलं नाही आणि म्हणून मग ते हिंदू धर्माचे कट्टर दुश्मन बनतील असं या ठिकाणी वीरा शिंदेचं म्हणणं आहे. आणि हे जर हिंदूंचे कट्टर दुश्मन या ठिकाणी बनले, तर हिंदूंसाठी ती कायमची डोकेदुखी या ठिकाणी होईल. या प्रकारची भूमिका वीरा शिंदे इथे या ठिकाणी मांडतायत. तर काय, तर हिंदूंची ती कायमची डोकेदुखी या ठिकाणी होईल, या प्रकारची ती भूमिका मांडतात. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल, तर हिंदूंची ती जबाबदारी आहे की या देशातील अस्पृश्यांची सामाजिक स्थिती, त्यांची आर्थिक स्थिती या ठिकाणी सुधारवणं आणि त्यांना देखील मानवी हक्क अधिकार या ठिकाणी देणं आणि त्या मानवी हक्क अधिकाराच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण प्रगती करणं ही या ठिकाणी हिंदूंची सवर्ण हिंदूंची जबाबदारी आहे. या प्रकारची भूमिका वीरा शिंदे इथे या ठिकाणी घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून मित्रांनो, याच कारणामुळं वीरा शिंदे जे आहेत, हे वीरा शिंदे दिनांक 16 ऑक्टोबर सन 1906 16 ऑक्टोबर 1906 मुंबई प्रांतामध्ये एका महत्वाच्या संघटनेची स्थापना करतात. त्या संघटनेचं नाव आहे डिप्रेस क्लास मिशन. लक्षात घ्या, या डिप्रेस क्लास मिशनला मराठीमध्ये भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळ असं म्हटलं जातं. आता पहा, डिप्रेस क्लास मिशन आणि भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळ हे दोन्ही नावं का सांगितली याचं कारण हे आहे, कधी कधी काय होतं, आयोग तुम्हाला गुगली देतो आणि मग त्यामध्ये आयोग कधी कधी तुम्हाला भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळ हे त्याची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारतो. मग तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हे नवीनच ऐकलेलं आहे, तर हे दुसरं तिसरं काहीच नसून डिप्रेस क्लास मिशनचं मराठीमध्ये नाव आहे, हे एवढं या ठिकाणी लक्षात घ्या. तर डिप्रेस क्लास मिशनची स्थापना आणि त्याचबरोबर भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळ, तर या प्रकारचं संघटनेची स्थापना 16 ऑक्टोबर 1906 कुठं झाली, तर मुंबईमध्ये झाली. मुंबईचं ठिकाण पण लक्षात घ्या, तर मुंबईमध्ये या ठिकाणी झाली. आणि लक्षात घ्या,
जरी वीरा शिंदे यांनी हे संघटन स्थापन केलं असलं तर या संघटनेचे अध्यक्ष वीरा शिंदे नव्हते. तर वीरा शिंदे या संघटनेचे कोण होते? ते सेक्रेटरी होते, ते सचिव होते. मग याचे पहिले अध्यक्ष म्हणून कोण आहे? तर नारायण चंदावरकर, ज्यांना आपण एनजी चंदावरकर पण या ठिकाणी म्हणतो. एनजी चंदावरकर देखील प्रार्थना समाजाशी संबंधित व्यक्ती आहे आणि 1900ला लाहोरमध्ये जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन झालं तेव्हा त्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष देखील बनले. एनजी चंदावरकर काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे किंवा मराठी भाषिक व्यक्ती आहे. हा मुद्दा आपण या ठिकाणी कदापि विसरता कामा नये. या प्रकारे प्रार्थना समाजाशी संबंधित असणारे एनजी चंदावरकर पुढे जाऊन या ठिकाणी वीरा शिंदेनी स्थापन केलेल्या या डिप्रेस क्लास मिशनचे अध्यक्ष या ठिकाणी बनतात आणि अनेक वर्ष ते या प्रकारच्या अध्यक्ष पदावर राहून ते डिप्रेस क्लास मिशनचं कार्य पुढे नेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या याचं मुख्यालय हे सुरुवातीला तर मुंबई होतं, परंतु जेव्हा या प्रकारचं डिप्रेस क्लास मिशनची शाखा जेव्हा पुण्यामध्ये स्थलांतरित करण्यात आली तेव्हा 1912ला पुण्यामध्ये स्थलांतरित करण्यात आली तेव्हा पुणे हे यांचं हेडक्वार्टर बनलेलं आहे, हे लक्षात घ्या. कंबाईनच्या परीक्षेमध्ये असाच एक प्रश्न विचारला गेला होता की डिप्रेस क्लास मिशन पुण्यामध्ये कोणत्या वर्षी आली? तर कोणत्या वर्षी आली? तर ती 1912ला आली, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ही संघटना मूळतः मुंबईमध्ये स्थापन झाली आणि नंतर 1912ला पुण्यामध्ये शिफ्ट करण्यात आली. आता बघा इथंच एक महत्वाचा मुद्दा पण तुम्हाला मी या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला ते सोपं होऊन जाईल. जेव्हा पुण्यामध्ये हे अधिवेशन भरलं किंवा ही शाखा जेव्हा स्थलांतरित झाली त्या अधिवेशनाला आर.जी. भांडारकरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे आर.जी. भांडारकर होते, हे लक्षात घ्या. पुण्याच्या डिप्रेस क्लास मिशन या संघटनेचे किंवा या संघटनेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आर.जी. भांडारकर होते. आणि लक्षात घ्या 1912ला जेव्हा पुण्यामध्ये हे संघटन स्थापन झालं तेव्हा या पुण्या शाखेचे अध्यक्ष हे या ठिकाणी शिवराम जानबा कांबळे, शिवराम जानबा कांबळे जे आहे, शिवराम जानबा कांबळे हे नाव कदापिही विसरायचं नाही. यांच्यावर आपण उद्या परवाच्या लेक्चर्स मध्ये या ठिकाणी काम करणारच आहोत. तर शिवराम जानबा कांबळे जे आहेत ते शिवराम जानबा कांबळे पुणे शाखेचे डिप्रेस क्लास मिशनचे अध्यक्ष बनलेले आहेत, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं तिसरा एक महत्वाचा पैलू मी तुम्हाला ओपन करून देत आहे. लक्षात घ्या 1912 पासून ते 1921 पर्यंत हे शिवराम जानबा कांबळे वीरा शिंदेच्या सोबत या ठिकाणी डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून जोडले गेले. परंतु नंतरच्या काळामध्ये खास करून 1920च्या नंतरच्या काळामध्ये वीरा शिंदे बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. बाबासाहेब आंबेडकर आणि वीरा शिंदे यांच्यातले मतभेद सातबारा कमिशनच्याच माध्यमातून पुढे आले होते, लक्षात घ्या. परंतु हे मतभेद झाले. पुढे पाहायला भेटतं वीरा शिंदे आणि शाहू महाराज यांच्यामध्ये पण या ठिकाणी मतभेद झाले. नंतरच्या काळामध्ये वीरा शिंदेंनी अस्पृश्य उद्धाराचं जे कार्य आहे ते थोडंसं या ठिकाणी मागे ठेवलं आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना या ठिकाणी प्रमुख स्थान या ठिकाणी दिलं. 1920 नंतरचे वीरा शिंदे जर आपण पाहिले तर ते शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं करताना दिसतात, त्यांच्या प्रश्नांसाठी झगडताना या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून मग डिप्रेस क्लास मिशनचं कार्य हे आता अस्पृश्य उद्धाराच्या संदर्भातनं भरकटलेलं आहे, अशा प्रकारची टीका ही शिवराम जानबा कांबळे यांनी केली. आणि त्या शिवराम जानबा कांबळे यांनी 1921 साली अस्पृश्य उद्धारक मंडळी या नावाचं संघटन त्यांनी सुरू केलेलं आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. काय तर अस्पृश्योद्धारक मंडळी. आयोग तुम्हाला प्रश्न इथं विचारू शकतो की अस्पृश्य उद्धारक मंडळीची स्थापना 1921 ला कोणी केली? तर दोन नावं लक्षात ठेवायचं, एक म्हणजे शिवराम जानबा कांबळे आणि दुसरे म्हणजे वारा कोठारी, वालचंद्र रामचंद्र कोठारी, हे नाव या ठिकाणी लक्षात घ्या. तर वारा कोठारी आणि त्याचबरोबर शिवराम जानबा कांबळे 1921 ला अस्पृश्य उद्धारक मंडळी स्थापन करतात, हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आता पहा पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. वीरा शिंदेंनी ही डिप्रेस क्लास मिशनची संस्था स्थापन केली, परंतु या डिप्रेस क्लास मिशनचा उद्देश काय होतं, त्याची शिकवण काय नेमकी होती, त्याचं नेमकं मोटिव्ह काय होतं, तर ते सगळ्या गोष्टी आपण आता इथं समजावून घेऊया. आता पहा सर्वात इम्पॉर्टंट काय तर अस्पृश्य वर्ग जो आहे या अस्पृश्य वर्गाला त्यांनी टार्गेट केलं. म्हणजे डिप्रेस क्लास म्हणजे निराश्रित लोक जे आहेत ते निराश्रित म्हणजे ज्यांना कोणीही आश्रय दिलेला नाही असे निराश्रित. ठीक आहे. म्हणजे त्यांना कोणीही त्या ठिकाणी उभं केलं नाही असा बहिष्कृत वर्ग, हा लक्षात घ्या. तर अस्पृश्य वर्गात
शिक्षणाविषयी आस्था निर्माण या ठिकाणी करणं आणि त्या अस्पृश्यांसाठी शाळा या ठिकाणी सुरू करणं, त्यांच्यासाठी उद्योग शाळा या ठिकाणी सुरू करणं, त्याचबरोबर दवाखाने आणि वसतिगृह सुरू करणं. तर या प्रकारची भूमिका या ठिकाणी इथे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर काय नीट समजून घ्या की अस्पृश्य वर्ग शिक्षणाविषयी आस्था निर्माण करणं, त्यांच्यासाठी शाळा सुरू करणं, उद्योग शाळा या ठिकाणी सुरू करणं, व्यावसायिक लोक निर्माण करण्यासाठी दवाखाने आणि वसतिगृह सुरू या ठिकाणी करणं, हा त्याचा मुख्य पहिला उद्देश होता. दुसरं, स्पृश्य समाजाचं परिवर्तन या ठिकाणी करणं. आता लक्षात घ्या, तुम्हाला अस्पृश्यता नष्ट करायची आहे म्हणजे काय करायचं आहे, तर तुम्हाला अस्पृश्यता नष्ट करायची आहे याचा अर्थ असाच आहे की जे स्पृश्य लोक अस्पृश्यता पाळत आहे त्या स्पृश्य लोकांचं या ठिकाणी परिवर्तन घडवणं, मत परिवर्तन घडवणं. म्हणजे अस्पृश्यता का निर्माण झालेली आहे, तर उच्चवर्णीय लोक जे आहे, सवर्ण जे लोक आहे ते अस्पृश्यता पाळतात म्हणून ती टिकलेली आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जे सवर्ण आहेत, जे स्पृश्य लोक आहेत, जे या ठिकाणी उच्च जातीचे लोक आहेत, त्यांचं परिवर्तन घडवणं, त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये मतांतर या ठिकाणी निर्माण करणं, त्यांच्यात बदल घडवणं की तुम्ही या प्रकारे अस्पृश्यता पाळू नका या प्रकारे. तर इथं म्हटलेलं आहे स्पृश्य समाजाचं परिवर्तन करणं आणि अस्पृश्य निवारणासाठी सर्व स्तरातून पाठिंबा या ठिकाणी मिळवणं. आता सर्वात इम्पॉर्टंट हा मुद्दा आहे की भारत मागासलेला बनलेला आहे. तर भारत मागासलेला बनलेला आहे अशी टीका इंग्रज लोक भारतीय समाजावर करतात. का करतात? कारण भारतामध्ये अस्पृश्यता सारखी या ठिकाणी परंपरांचं पालन केलं जाते. आणि म्हणून मग इथं असं पाहायला भेटलं की जर का आपण आपल्यातल्या एक पंचमांश लोकांना जर बहिष्कृत करून ठेवलं आहे, तर मग या समाजाचं किंवा या देशाचं किंवा या राष्ट्राचा कधीच विकास या ठिकाणी होऊ शकत नाही. या प्रकारची भावना ही या ठिकाणी यांना लक्षात आली. आणि म्हणून मग वीरा शिंदे जे आहेत ते म्हणतात की आपण समाजामध्ये हे जाऊन सांगितलं पाहिजे की अस्पृश्यता निवारण करणं ही प्रत्येक हिंदूचं या ठिकाणी कर्तव्य आहे आणि खास करून ते उच्चवर्णीय हिंदूचं या ठिकाणी कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या प्रकारची अस्पृश्यता निवारणासाठी आपल्याला सर्व स्तरातून प्रयत्न करावे लागेल, ही भूमिका वीरा शिंदे इथे या ठिकाणी मांडताना दिसून येतात. याचबरोबर अस्पृश्यांना नोकरी या ठिकाणी मिळवून देणं. आता वास्तविकता हे लक्षात घ्या की अस्पृश्यांना नोकरी मिळवून देणं हे खूप इम्पॉर्टंट होतं त्या काळामध्ये. का बरं? कारण अस्पृश्यांकडे कसल्या प्रकारचा उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं. उदरनिर्वाहाचं साधन नसल्या कारणामुळं त्यांना गावातील मेलेलं जनावर या ठिकाणी गावातनं बाहेर उडून न्यावं लागायचं आणि त्याचं मांस खाऊन त्याला त्याला गुजराण करावी लागायची. मिळेल ते खरकट अन्न खावं लागायचं. कचरा कुंडीमध्ये जे काही आपण उरलेलं जे काही अन्न, खरकट अन्न फेकून दिलेले आहे, तर ते फेकून दिलेलं अन्न हे अस्पृश्य लोक ते या ठिकाणी जमा करायचे आणि आपली आणि आपल्या लेकरांची या ठिकाणी पोट भरवण्याचं या ठिकाणी काम करायची. परंतु ब्रिटिश जेव्हा या ठिकाणी भारतात आले तेव्हा या ब्रिटिशांनी अस्पृश्यांना सैन्यामध्ये भरती या ठिकाणी करून घेतलेली होती. आणि म्हणून मग अस्पृश्य वर्गाचा एक सामाजिक स्तर पण या ठिकाणी उंचावला आणि त्याला उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी मिळालं. परंतु झालं असं, 1890च्या दशकामध्ये इंग्रजांनी एक नियम या ठिकाणी काढला, ज्याला आपण किचनर लॉ म्हणतो किंवा किचनरचा नियम असं म्हणतो, की त्या किचनरनी भूमिका अशी या ठिकाणी मांडली की आता ब्रिटिशांनी सैन्यामध्ये अशाच लोकांचा भरणा करावा की जे मुळात या ठिकाणी योद्धे आहेत, जे मुळात या ठिकाणी क्षत्रिय आहेत. आता साहजिकच त्यामुळे अस्पृश्यांची नोकर भरती या ठिकाणी बंद झाली. आणि म्हणून मग पुन्हा एकदा अस्पृश्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांना सरकारी नोकरी प्राप्त करून देणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मग येथे या ठिकाणी अस्पृश्यांना नोकरी मिळवून देणं, सरकारी नोकरी प्राप्त करून देणं हे गरजेचं आहे, ही भूमिका आहे. साहजिकच अस्पृश्यांनी व्यवसाय जर केला तर तो व्यवसाय पण चालणार नाही, कारण तो जे प्रोडक्शन या ठिकाणी विकल ते घ्यायला अस्पृश्य लोक या ठिकाणी तयार नाहीयेत. आणि म्हणून मग या अस्पृश्य वर्गाला नोकरी मिळवून देणं हे गरजेचं आहे, ही भूमिका इथे या ठिकाणी आलेली आहे. सार्वजनिक धर्माची शिकवण या ठिकाणी देणं, तर हा एक महत्वाचा उद्देश होता की सार्वजनिक धर्म जो आहे, जो मानवतावाद म्हणू आपण त्याला, तर त्याची शिकवण या ठिकाणी देणं, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडलेली आहे. आणि अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणीचं निवारण या ठिकाणी करणं, त्यांची सामाजिक अडचण काय नेमकी आहे त्याची या ठिकाणी निवारण करणं, त्या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी. जसं की मंदिर प्रवेश ही एक सामाजिक अडचण आहे, कारण अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाहीये. मग वीरा शिंदेंनी वाईमध्ये
एक मंदिर प्रवेश या ठिकाणी घडवून आणलेला आहे असं एकंदरीत. साताऱ्यातलं जे वाई आहे तिथं मंदिर प्रवेश विराज यत्नांच्या माध्यमातून झाल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर मुरळी प्रतिबंधक सभा जी आहे ती 1910च्या दरम्यान मुरळी प्रतिबंधक सभा यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. जसं की मुरळी प्रतिबंधक सभा आपल्या सर्वांना माहिती आहे. मुरळी आहे, वाघ्या मुरळी माहिती असेल आपल्याला. त्याचबरोबर देवदासी जी आहे, देवदासी या ठिकाणी आपल्याला माहिती असेल. तर या सामाजिक समस्या आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय नेमकं नीट समजून घ्या की बघा आपण जागरण गोंधळ घालत असतो बघा, हे ना, एखादं लग्न वगैरे झालं किंवा लग्नाच्या समारंभाच्या काळामध्ये आपण जागरण गोंधळ घालतो. मग जागरण गोंधळ घालत असताना जागरण गोंधळ घालणारे जे लोक आहेत ते एका पर्टिक्युलर कनिष्ठ जात समूहाचे आहेत. तर या लोकांना आपण जागरण गोंधळ या लोकांना घेऊन ते जागरण गोंधळाचा कार्यक्रम इथे ठिकाणी होतो. या प्रकारच्या ज्या काय मुरळी बनलेल्या ज्या काय आहेत तर त्या मुरळींची प्रथा आपण बंद करणं गरजेचं आहे, ही भूमिका इथे या ठिकाणी घेतल्याचं दिसत होतं. म्हणून मुरळी प्रतिबंधक सभा ही या ठिकाणी आणली. तर ही एक सामाजिक समस्या आहे ना की एका विशिष्ट जातीच्याच लोकांनी हे जागरण गोंधळाचं काम करायचं. त्याचबरोबर देवदासी प्रथा आपल्या सर्वांना माहिती आहे. एक गावातलं जर समजा एखादं मंदिर असेल आणि त्या मंदिरामध्ये एक स्त्री ही या ठिकाणी त्या देवाची दासी बनवलेली आहे आणि त्या मंदिरातला जो पुजारी आहे तो या ठिकाणी त्या दासीचं म्हणजे त्या देवदासीचं शोषण या ठिकाणी त्या मंदिरातच करत आहे. त्या प्रकारची सामाजिक व्यवस्था भारतीय समाजामध्ये आहे. तर ही जी देवदासी जी आहे तर ती देवदासी पण कोणत्या उच्च जातीची नाही, ती कनिष्ठ जातीचीच आहे. आणि म्हणून मग या मुरळींच्या विरोधात मुरळींची प्रथा बंद करावी, देवदासीची प्रथा या ठिकाणी बंद करावी. पोतराज बघा भटतात, स्वतःच्याच अंगाला फटके मारणारे जे काही पोतराज आहेत ते पण एका विशिष्ट जात समूहाचेच आहे. मग या प्रकारे की समाजानं यांच्यावर ही एक प्रकारची निर्बंध लावलेली आहेत, जणू काही एक प्रकारच्या शिक्षा आहेत. तर ही एक सामाजिक समस्या आहे त्या समाजाची. तर त्यामुळं त्या समाजाला त्या प्रकारच्या देवी दिग्गांच्या चक्रातून या ठिकाणी मुक्त करणं हे गरजेचं आहे. तर या प्रकारे वीरा शिंदे, शिवराम जन्म कांबळे यांसारख्या लोकांनी मुरळी प्रतिबंधक सभा स्थापन केली. त्याचबरोबर देवदासी प्रथा या ठिकाणी समाप्त करण्याचा प्रयत्न केला. पोतराज जे होते त्यांचे केस वपन करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. यासारख्या सामाजिक समस्यांचं निवारण करण्याचं कार्य हे इथे या ठिकाणी यांनी केलेलं आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारचे मुख्य उद्देश हे डिप्रेस ट्रान्समिशनचे असे राहिलेले आहेत. मला वाटतं राज्यसेवा मेन्सला यावर जसा आहे तसा प्रश्न आयोगानं विचारला. हे सगळेचे सगळे 4 महत्वाचे मुद्दे पेपरमध्ये आले होते आणि हे आशेच्या आशे आयोगानं विचारले. आपल्या नोट्स मधनं ते सगळे आलेले होते, लक्षात घ्या. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं वीरा शिंदे जे आहेत हे अस्पृश्य उद्धाराचं कार्य करत असताना केवळ ते एकटे करत नव्हते, तर लक्षात घ्या त्यांचं सारं कुटुंब हे या ठिकाणी इथं काम करताना एकंदर दिसतंय. पाहायला भेटतं वीरा शिंदे तसे अस्पृश्य कुटुंबातील नव्हते, तर ते एका सरदाराच्या कुटुंबातील, मराठा सरदाराच्या कुटुंबातील आहे. आणि त्यामुळं पाहायला भेटतं की या काळामध्ये अस्पृश्य उद्धाराचं कार्य जे आहे केवळ अस्पृश्य लोकच करत नव्हते, तर खास करून मराठा वर्गातील लोकांनी या अस्पृश्यांची सामाजिक स्थिती बदलण्यासाठी विशेष प्रयत्न केला. जसं की आपण पाहू शकतो गुजरातमध्ये या ठिकाणी बडोदा संस्थान जे आहे त्या बडोदा संस्थानचे राजे होते सयाजीराव गायकवाड. कोल्हापूर आहे, कोल्हापूर संस्थानचे राजे होते राजश्री छत्रपती शाहूजी महाराज आणि विशेष म्हणजे वीरा शिंदे जे आहे हे वीरा शिंदे हे तिघ जण या ठिकाणी मराठा समाजाचे होते आणि या तिघांनी अस्पृश्य उद्धारासाठी भरपूर मोठं कार्य केलेलं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारे वीरा शिंदेंनी तर संपूर्ण कुटुंबच या ठिकाणी अस्पृश्य उद्धाराच्या कार्याला लावलेलं होतं, हा मुद्दा लक्षात घ्या. इथं सुधारकांच्या अँगलनी जर आपण विचार केला तर वीरा शिंदेंनी या काळामध्ये डिप्रेस क्लास मिशनच्याच वतीनं पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अस्पृश्यांची भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या ब्राह्मण भोजन आपण म्हणूया याला, तर ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आता हे जे ब्राह्मण भोजन जे आहे या ब्राह्मण भोजनाचं एक वैशिष्ट्य असं राहिलं की या भोजनामध्ये अस्पृश्यांना देखील आमंत्रित या ठिकाणी दिलेलं होतं. स्नेहभोजन म्हणूया आपण ब्राह्मण भोजन म्हणण्यापेक्षा. स्नेहभोजनाचा कार्यक्रम यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आयोजित या ठिकाणी केला आणि या स्नेहभोजनाच्या वेळेस त्यांनी ब्राह्मणांना आणि त्याचबरोबर या ठिकाणी अस्पृश्यांना एकत्र येऊन त्यांना भोजन या ठिकाणी दिलेलं आहे. या प्रकारची भूमिका त्यांची राहिली. आता पहा ज्यामध्ये आपल्याला दिसून येतं
की स्पृश्यांची स्नेहभोजन घडवून द्यायची होती किंवा करायची होती. त्यावेळेस जे स्वयंपाक बनवणारे होते ते उच्चवर्णीय लोक होते. स्वयंपाक बनवणारे लोक जे होते ते उच्चवर्णीय होते. आणि ते लोक असं म्हणत होते की आमच्या या ताटातून, आमच्या या वाटीतून अस्पृश्य जेवतील. मग अस्पृश्य जेवल्यानंतर ही ताटं, ही वाटी या ठिकाणी बहिष्कृत होईल आणि विटाळ त्याचा होईल. आणि म्हणून मग त्या लोकांनी निर्णय असा घेतला की आम्ही जर का या स्नेहभोजनामध्ये अस्पृश्यांना जर जेवायला घालणार असेल तर आम्ही या ठिकाणी स्वयंपाक करणार नाही. या प्रकारची भूमिका तिथे घेतली गेली होती. आणि मग अशा वेळेस स्नेहभोजनाचा कार्यक्रम तर झालेला आहे, आयोजित केलेला आहे, परंतु आदल्या दिवशी स्वयंपाक बनवणाऱ्या आचार्यांनी अशी भूमिका घेतल्यामुळं झालं असं की आता हा कार्यक्रम कसा पूर्ण करायचा. आणि म्हणून मग लक्षात घ्या, वीरा शिंदे यांची जी पत्नी आहे लक्ष्मीबाई, तर त्यांनी पुढाकार घेतला. त्यांची बहीण जी आहे वीरा शिंदेची, जनाक्का शिंदे, त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि ते म्हणाले की आपण सगळ्या महिलांना एकत्रित करू आणि त्या महिलांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी या सर्व लोकांना स्वयंपाक बनवू आणि तो कार्यक्रम पूर्ण नेऊ. तर सांगण्याचं तात्पर्य काय की वीरा शिंदे जे आहेत हे ते समाज सुधारक आहे की ज्यांनी समाजसेवा करत असताना समाजातील आपल्या कुटुंबातील लोकांना देखील, सदस्यांना देखील या आपल्या कार्यामध्ये आणलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. इथं म्हटलेलं आहे की वीरा शिंदेचं संपूर्ण कुटुंब यामध्ये कार्य करत होतं. वीरा शिंदेची जी मातोश्री या ठिकाणी आहे ते अस्पृश्य मुलांच्या संगोपनाचं कार्य करत होते. वीरा शिंदेची जी आई आहे तर त्या आई काय करत होत्या, तर अस्पृश्य मुलांच्या संगोपनाचं कार्य या ठिकाणी करत होते असं एकंदरीत या ठिकाणी आपण इथं म्हटलेलं आहे. याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की जुन्या कपड्यांपासून पोलकी बनवणं, त्याचबरोबर अंगडी या ठिकाणी बनवणं, परकर बनवण्याचं कार्य देखील या ठिकाणी केलं जायचं. आणि जे आपल्या घरात जे काही जुने पुराणे कपडे आहेत त्या ते कपडे घेऊन तुम्ही या ठिकाणी त्या अस्पृश्य मुलींच्या अंगावर चांगला कपडा असावा यासाठी पोलकी बनवणं, अंगडी बनवणं, परकर बनवणं यांसारखे कार्य ते या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतं. वीरा शिंदे जे आहेत तर त्या वीरा शिंदेंनी आपल्या पत्नीचं मंगळसूत्र देखील अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी मोडलेलं होतं आणि त्यातून जो पैसा आला तो अस्पृश्य मुलांच्या संगोपनासाठी वापरलेला आहे. हे पण खूप महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या जनाक्का शिंदे. जनाक्का शिंदे ही या ठिकाणी या वीरा शिंदे यांची या ठिकाणी बहीण या ठिकाणी आहे. तर या जनाक्का शिंदे जे आहे त्यांनी देखील या डिप्रेस क्लास मिशन मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आणि वीरा शिंदेच्या कार्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याचं एकंदरीत दिसतं. यांनी दलितांची शुश्रूषा करण्याचं कार्य या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून ठिकठिकाणं शाळा सुरू करण्यात आली, दवाखाना या ठिकाणी सुरू करण्यात आले, वसतिगृह देखील या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, या वीरा शिंदेंनी डिप्रेस क्लास मिशन केवळ पुणे मुंबई पुरतं मर्यादित न ठेवता डिप्रेस क्लास मिशनचं महाराष्ट्रभर त्यांनी विशेष शाखा सुरू केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. मग मुंबईमध्ये तर मुख्यालय होतं, त्यानंतर पुण्यामध्ये शाखा सुरू करण्यात आली. हुबळी जो आहे त्या हुबळीमध्ये शाखा सुरू करण्यात आली. सातारा आहे, ठाणे आहे, मद्रास आहे, अकोला आहे, अमरावती आहे. तर या भागामध्ये अशा प्रकारच्या शाखा ज्या आहेत तर त्या शाखा कोल्हापूरमध्ये पण या शाखा या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि या भागामध्ये त्यांनी शाळा देखील सुरू केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून इथं शाखा सुरू केल्या आणि त्याचबरोबर तिथे या ठिकाणी विविध प्रकारच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी शाळा देखील स्थापन केलेल्या आहेत असं एकंदरीत दिसतं. आता लक्षात घ्या, डिप्रेस क्लास मिशनवर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हे 2-3 महत्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. जसं की डिप्रेस क्लास मिशनचा 3रा वर्धापन दिन जो खूप जास्त प्रसिद्ध या ठिकाणी होता. 1906 या ठिकाणी स्थापन झालेली ही संघटना, तिचा वर्धापन दिन, 3रा वर्धापन दिन साधारण 1908 साली. तिचा वर्धापन दिन 1908 किंवा 1909च्या दरम्यान म्हणूया आपण. तर 1908-1909च्या दरम्यान 18 ऑक्टोबर 1909 ला मुंबईमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्या, 1908 करायचं, ठीक आहे. तर 3रा वर्धापन दिन जो आहे हा मुंबईमध्ये डिप्रेस क्लास मिशनचा या ठिकाणी झाला. आणि या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी कोण आलं होतं अध्यक्ष म्हणून असा प्रश्न आयोगाने विचारला होता. तर लक्षात घ्या, सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थान जे आहे तर त्या बडोदा संस्थानचे या ठिकाणी महाराजे जे होते सयाजीराव गायकवाड यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. आणि या मिटिंगला
एन.जी. चंदावरकर, नामदार गोपाळकृष्ण गोखले देखील उपस्थित होते. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारे तिसरा वर्धापन दिन मुंबईमध्ये स्थापन केला. सयाजीराव गायकवाडांना प्रमुख निमंत्रित म्हणून या ठिकाणी आमंत्रित त्या ठिकाणी करण्यात आलं. आता पहा, इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं सयाजीराव गायकवाड. या सयाजीराव गायकवाडांनी आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिप दिली आणि अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवलं होतं. सयाजीराव गायकवाडांच्या संदर्भात हा सर्वात महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे या ठिकाणी महाराजे होते. तर या बडोदा संस्थान हे भारतातलं पहिलं संस्थान आहे. बडोदा संस्थान हे भारतातलं पहिलं संस्थान आहे ज्या संस्थानानं सन 1906 साली प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा अशा प्रकारचं कायदा आपल्या संस्थानामध्ये निर्माण केला. म्हणजे 1906 नंतर किंवा 1906 भारतातलं हे पहिलं संस्थान होतं की ज्या संस्थानामध्ये मुलाला प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं या ठिकाणी करण्याचा कायदा बनला होता. हे लक्षात घ्या. आणि इथं त्या प्रकारचे प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं या ठिकाणी दिलं जात होतं. इंग्रजांनी तोपर्यंत कायदा केलेला नव्हता. इंग्रजांनी त्यानंतर 1913 साली ही भूमिका मांडली की निरक्षरता दूर करणं ही सरकारची जबाबदारी, परंतु कायदा बनवला होता. हा मुद्दा लक्षात घ्या. हा पहिलं संस्थान बडोदा प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्याचा कायदा बनवला आणि त्यानंतर शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये हा कायदा बनवलेला होता असं एकंदरीत दिसतं. ठीक आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं अहिल्याश्रमची स्थापना. लक्षात घ्या, पुण्यामध्ये जे अहिल्याश्रम आहे ते वीरा शिंद्यांनी 1923 साली स्थापन केलं होतं. हे या ठिकाणी लक्षात घ्या. आता वास्तविकतः जिथं अहिल्याश्रम या ठिकाणी स्थापन झालेलं आहे ती जागा त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांची होती. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ही ती जागा या ठिकाणी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी मिळवली होती. भोकरवाडी जो आहे पुण्यामध्ये आज, तर त्या भोकरवाडीमध्ये महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी ही जागा या ठिकाणी प्राप्त केली होती. ती जागा नगरपालिकेकडनं वीरा शिंद्यांनी मिळवली. ती महात्मा फुल्यांच्या नंतर ती नगरपालिकेकडे गेली आणि मग ती नगरपालिकेतली जागा वीरा शिंद्यांनी या ठिकाणी मिळवली आणि त्या जागेवर त्यांनी श्रीमंत तुकडोजी होळकर जे आहे, तुकोजी होळकर सॉरी, तर जे तुकोजी होळकर जे आहे इंदोरचे, तर त्या तुकोजी होळकर यांच्याकडनं आणि मुंबई सरकार जे आहे तर त्या मुंबई सरकारकडनं सुमारे ₹1.25 लाख आर्थिक तरतूद या ठिकाणी केली आणि त्या ₹1.25 लाख त्यांनी 1923 हे अहिल्याश्रम जे आहे तर ते अहिल्याश्रम स्थापन केलेलं आहे असं एकंदर दिसतं. आयोग तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतो की अहिल्याश्रमाची स्थापना कोणी केली, तर वीरा शिंदेंनी केलेली आहे. मुद्दा नीट लक्षात घ्या. पुण्यामध्ये या प्रकारचं हे अहिल्याश्रम स्थापन झालेलं आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की या डिफरन्स क्लास मिशनच्या शाखा कुठे कुठे होत्या, तर ते मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर या डिफरन्स क्लास मिशनच्या परिषदा कुठे कुठे या ठिकाणी झाल्या, तर लक्षात घ्या. पहिली परिषद जी आहे ही सुरतमध्ये या ठिकाणी झालेली आहे मिशनच्या परिषदा. त्यानंतर दुसरी परिषद जी आहे ही चेन्नईमध्ये या ठिकाणी झाली. तिसरी परिषद जी आहे ही 1909 लाहोरमध्ये या ठिकाणी झाली आणि चौथी परिषद जी आहे ही 1910 अहमदनगरमध्ये झाली. तर या पहिल्या दोन परिषदेचे अध्यक्ष जर आपण पाहिले तर एन.जी. चंदावरकर या ठिकाणी होते आणि यानंतरच्या दोन परिषदेचे अध्यक्ष हे वीरा शिंदे या ठिकाणी होते. वीरा शिंदे आणि त्याचबरोबर एन.जी. चंदावरकर अशा प्रकारे हे पहिल्या दोन परिषदेचे 4 परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी होते. नंतर मात्र 1912 पुण्यामध्ये हे डिफरन्स क्लास मिशन स्थलांतरित करण्यात आलं 1911-12 दरम्यान आणि मग 1912 पुण्यामध्ये एक परिषद आयोजित करण्यात आली. त्या परिषदेचे अध्यक्ष आर.जी. भांडारकर होते. हे लक्षात घ्या. प्राच्य विद्येचे मोठे अभ्यासक आणि काँग्रेसमधल्या मवाळ गटाचे पुढारी आर.जी. भांडारकर हे या ठिकाणी या परिषदेचे 1912च्या पुणे परिषदेचे अध्यक्ष राहिले आणि 1913 कराचीमध्ये अधिवेशन झालं डिफरन्स क्लास मिशनचं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय यांना या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. तर कराचीमध्ये जे अधिवेशन झालं डिफरन्स क्लास मिशनचं त्याचे अध्यक्ष लाला लजपत राय यांना करण्यात आलं आणि याचबरोबर 1918 मुंबईमध्ये परिषद भरली. ही मुंबईची परिषद विशेष महत्वाची होती, लक्षात घ्या. त्या परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानचे जे महाराजे आहेत त्यांना इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर अशा प्रकारे डिफरन्स क्लास मिशनच्या माध्यमातून विविध ठिकाणी परिषदा भरवून तिथं आपलं समाजोपयोगी कार्य चा प्रचार प्रसार करणं
या प्रकारची भूमिका वीरा शिंदेनी इथे या ठिकाणी राबवलेली आहे असं आपल्याला पाहायला भेटतं. वीरा शिंदेचं जर आपण पाहिलं किंवा डिप्रेस क्लास मिशनचं सर्वात मोठं योगदान जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव यांनी या ठिकाणी मांडलेला आहे, हे लक्षात घ्या. एन.जी. चंदावरकर आणि वीरा शिंदे यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात या प्रकारे अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला, हे यांचं सर्वात मोठं योगदान म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता जनरली जर आपण पाहिलं तर काँग्रेसचं कसं होतं पहा. काँग्रेसची स्थापना 1885 ला झाली होती. काँग्रेसची भूमिका या ठिकाणी घेतली होती की आपल्याला केवळ राजकीय कार्य करायचं आहे, परंतु त्या काँग्रेसच्या स्टेजवर आपण राष्ट्रीय सामाजिक परिषद देखील भरवावी असा प्रकारचा विचार हा न्यायमूर्ती रानडेंचा होता. आणि म्हणून मग सन 1887 पासून मद्रासच्या काँग्रेस अधिवेशनापासून राष्ट्रीय सभेचं किंवा राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन झाल्यानंतर 2 दिवस राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं कार्य चालत होतं आणि त्या माध्यमातून समाजातील सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी पुढाकार घेऊन इथं कार्य केलं जात होतं असं एकंदरीत दिसून येतं. आता झालं असं 1894 पर्यंत हे कामकाज सुरळीत चाललं. मात्र 1895 ला जेव्हा पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं तेव्हा मात्र तिथं वाद मोठ्या प्रमाणात झाला रानडे आणि टिळक यांच्यामध्ये आणि त्यामुळं रानडेंनी राष्ट्रीय सामाजिक परिषदचं अधिवेशन काँग्रेसच्या स्टेजवर न करता ते अन्यत्र ठिकाणी हलवलेलं आहे असं दिसतं. आता काँग्रेसचं अधिवेशन वेगळं आणि राष्ट्रीय सामाजिक परिषदेची अधिवेशन ही वेगळ्या पद्धतीने भरवली जात होती असं एकंदरीत दिसून येतं. आता पहा नेमकं झालं काय. हे सगळं या पद्धतीचं होत असताना अशा पद्धतीचं या ठिकाणी होत असताना काँग्रेस केवळ राजकीय मुद्द्यावरच या ठिकाणी भिडत होती, राजकीय मुद्द्यावरच काम करत होती. मग या संदर्भामध्ये आता काँग्रेसनं सामाजिक विषयात देखील रस घेतला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं जर काँग्रेस या देशामध्ये राष्ट्रीय चळवळ उभारत आहे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी तर या देशातील 1/5 लोकांना तुम्ही टाळून या ठिकाणी स्वराज्य मिळवू शकत नाही ही भावना किंवा ही भूमिका वीरा शिंदेची राहिली. आणि म्हणून काँग्रेसच्या त्या स्टेजवर 1917 कलकत्तामध्ये जेव्हा काँग्रेस अधिवेशन भरलं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर आनी बेझंट होते. तर त्या अध्यक्ष असताना त्याच स्टेजवर वीरा शिंदे आणि एन.जी. चंदावरकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव या ठिकाणी मांडला आणि तो तिथे या ठिकाणी मंजूर देखील या ठिकाणी झाला. अस्पृश्यता पाळणं ही एक प्रकारची म्हणजे अस्पृश्यता पाळणं हे या ठिकाणी भारतीय समाजाला न शोभणारी बाब आहे आणि हिंदू धर्मावरील तो एक कलंक या ठिकाणी आहे आणि तो साफ करण्याची जबाबदारी ही काँग्रेसच्या पुढाऱ्यांकडेच आहे. आणि म्हणून मग आपण म्हणजेच काँग्रेसचे जे पुढारी आहे हे आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण अस्पृश्यता पाळणार नाही, व्यक्तिगत जीवनामध्ये आपण अस्पृश्यता पाळणार नाही या प्रकारचं एक करारपत्र तयार करण्यात आलं आणि त्या करारपत्रावर प्रत्येक काँग्रेसच्या पुढाऱ्याची स्वाक्षरी या ठिकाणी घेण्यात आली. अशा प्रकारे 1917 ला कलकत्ता या भागात जेव्हा अधिवेशन भरलं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर आनी बेझंट होते तेव्हा अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडण्यात आला, तो मंजूर झाला आणि काँग्रेसच्या प्रत्येक सभासदाला यावर स्वाक्षरी करावी लागली की आपण व्यक्तिगत जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही. आता पहा बऱ्याच पुढाऱ्यांनी स्वाक्षरी केली, अपवाद होते लोकमान्य टिळक. टिळकांनी मात्र या प्रकारच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या ठरावावर स्वाक्षरी करण्यास नकार दिलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. तर टिळकांनी या प्रकारच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या ठरावावर स्वाक्षरी या ठिकाणी दिली नाही. त्याची कारणं काय होती ते नंतर आपण या ठिकाणी पाहूया. तर त्यांनी या प्रकारचा अस्पृश्यता निर्मूलनाच्या ठरावावर स्वाक्षरी लोकमान्य टिळकांनी केलेली नाहीये. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद. लक्षात घ्या 1917 ला कलकत्ता अधिवेशनामध्ये हा अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मंजूर झाल्यानंतर वीरा शिंदे आणि एन.जी. चंदावरकर यांनी पुढाकार घेऊन डिप्रेस क्लास मिशनच्या वतीनं भारतातील पहिलं अखिल भारतीय स्तरावरचं अस्पृश्यता निर्मूलनाची परिषद किंवा अस्पृश्यता निर्मूलन कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केली आणि ही परिषद जी आहे ही मुंबईमध्ये या ठिकाणी आयोजित झाली 1918 ला. लक्षात घ्या अखिल भारतीय अस्पृश्यता निर्मूलन निवारण परिषद ही भारतातली पहिली परिषद होती. ही भारत म्हणजे
ऑल इंडिया लेवलची पहिली परिषद होती असं माझं म्हणणं आहे. तर अखिल भारतीय स्तरावरची पहिली परिषद अस्पृश्यता निर्मूलन परिषद मुंबईमध्ये भरवण्यात आली आणि या परिषदेचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न कंबाईनला एकदा विचारला होता. तर या परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर सयाजीराव गायकवाडांना इथे या ठिकाणी या परिषदेचे अध्यक्ष बनवण्यात आलं आणि या परिषदेमध्ये सहभागी कोण कोण होते त्यांची नावं पण आपण या ठिकाणी पाहूया. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर, ज्यांना आपण MR जयकर म्हणतो. विशेष म्हणजे लोकमान्य टिळक, ज्या लोकमान्य टिळकांनी कलकत्ता अधिवेशनात अशा प्रकारच्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता, त्यांना पण इथं आमंत्रित करण्यात आलं. बिपिनचंद्र पाल, बंगाल प्रांतातलं बिपिनचंद्र पाल यांना या प्रकारच्या अधिवेशनामध्ये आमंत्रित या ठिकाणी करण्यात आलं. वीरा शिंदे स्वतः होते, भुलाबाई देसाई देखील या ठिकाणी होते, असं एकंदरीत दिसून येतं. तर या प्रकारे वीरा शिंदे या प्रकारचं अखिल भारतीय अस्पृश्य निर्मूलन परिषद पहिलं 1918 भरवतात. दुसरं अधिवेशन भरलं गेलं. ते दुसऱ्या अधिवेशनामध्ये मात्र त्यांनी नागपूरला भरलं गेलं दुसरं. त्यावेळेस मात्र वीरा शिंदेंनी महात्मा गांधींना आमंत्रित केलं होतं. महात्मा गांधी तिथं आले पण होते, हे लक्षात घ्या. तर लक्षात घ्या हे अधिवेशन इथं घेतलं. या अधिवेशनात आणखीन एक बाब घडली, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण इथं या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं या परिषदेसाठी, हे लक्षात घ्या. आता बाबासाहेब आंबेडकर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर 1913 अमेरिकेमध्ये गेले होते कोलंबिया विद्यापीठात आणि त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी 3 वर्षामध्ये म्हणजे 1916 13ला गेले, 1916 मध्ये MA आणि PhD अशा प्रकारची डिग्री त्यांनी घेतली आणि ते 1917ला भारतामध्ये या ठिकाणी आले होते. तर बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळामध्ये पहिले मॅट्रिक परीक्षा पास होणारे अस्पृश्य, बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये पहिले BF ची पदवी पास करणारे, पहिले MA आणि पहिली PhD पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय अस्पृश्य होते, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं या बाबासाहेब आंबेडकर जे अस्पृश्य जातीत जन्मल्यानंतरही अमेरिकेसारख्या विद्यापीठामध्ये जातात किंवा कोलंबिया विद्यापीठामध्ये जातात, तिथून जाऊन PhD ची डिग्री मिळवून भारतात येतात. तर त्या बाबासाहेबांचा सत्कार करण्याचं काम वीरा शिंदेंनी इथे या ठिकाणी ठेवलं आणि बाबासाहेबांना या परिषदेमध्ये सत्कार समारंभांसाठी किंवा सत्कार स्वीकारावा यासाठी आमंत्रित केला. आता पहा आपल्याकडे काय आहे कार्यक्रम. पहा आपल्याकडे कोण MPhil जरी झाला किंवा आपल्या साध्या कुठल्या तरी युनिव्हर्सिटीची ओपन युनिव्हर्सिटी, तर त्या ओपन युनिव्हर्सिटीची जरी PhD मिळवली तरी लगेच सत्कार घेतला जातो मंडळाकडनं आणि ते सत्कार घ्यायला आपले कार्यकर्ते सारखे पुढे या ठिकाणी जातात. म्हणजे सत्कारासाठी इतके आपण हापापलेला असतो. बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळातले पहिले PhD डॉक्टर होते. त्यांचा सत्कार इथे या ठिकाणी केला जात होता, वीरा शिंदेच्या वतीनं केला जात होता आणि त्या परिसरात टिळकांसारखा मोठा नेता, लक्षात घ्या 1918चे टिळक म्हणजे खूप मोठे भारताचे मोठे नेते होते, लक्षात घ्या. तर या टिळकांनी होम रूल चळवळ त्या काळात चालवलेली होती. तर ते इथं उपस्थित होते आणि बाबासाहेबांना इथं आमंत्रित केलं. लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकर इथं उपस्थित राहिले नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेला वर बहिष्कार टाकला, म्हणजे ते उपस्थिती न दर्शवून ते यांनी इथं या ठिकाणचा बहिष्कार टाकलेला आहे असं दिसतं. आता बाबासाहेब आंबेडकर या प्रकारच्या परिषदेमध्ये का उपस्थित राहिले नाही त्याचं पण कारण थोडंसं मी तुम्हाला इथं स्पष्ट करून देतो. जे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी यावेळेस नाही तर 1920 ला जेव्हा नागपूरमध्ये शाहूराजे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय दलित नेता संमेलन आयोजित झालं, त्यावेळेस बाबासाहेबांनी ते मत व्यक्त केलं होतं. कारण या परिषदेमध्ये नागपूरच्या परिषदेमध्ये 1920 साली बाबासाहेब आंबेडकरांनी वीरा शिंदे आणि त्याचबरोबर डिप्रेस क्लास मिशन यांना धारेवर धरलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की डिप्रेस क्लास मिशन जर का अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी स्थापन झाली आहे असं जर म्हणणं आहे, तर मग या डिप्रेस क्लास मिशनच्या संचालक मंडळामध्ये एकही लायक अस्पृश्य व्यक्ती का बरं नाही, या प्रकारची भूमिका या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली होती. यापूर्वी पाहायला असं भेटतं साउथबरो कमिशन जे झालं होतं त्या साउथबरो कमिशन मध्ये वीरा शिंदेची साक्ष झाली, बाबासाहेबांची पण साक्ष झाली आणि इथंच खऱ्या अर्थानं खटका बाबासाहेब आंबेडकर आणि वीरा शिंदेमध्ये उडाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. ते पण आपण बोलूया. आता पहा या परिषदेचं दुसरं एक वैशिष्ट्य असं राहिलं, लोकमान्य टिळक इथं उपस्थित राहिले. इथं पण अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव या ठिकाणी पास करण्यात आला
आणि तिथं स्वाक्षरी करण्याची भूमिका आली, ती इथं पण टिळकांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. 2 वेळा टिळकांनी अशा प्रकारच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या ठरावात स्वाक्षरी करण्यास नकार दिला. स्वाक्षरी काय होती, की मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये अस्पृश्यता पाळणार नाही, एवढंच फक्त त्यामध्ये या ठिकाणी होता. तर टिळकाने स्वाक्षरी करण्यास नकार दिला आणि मग तिथं असं पाहायला भेटतं, टिळकांना जेव्हा भाषणाची संधी या ठिकाणी मिळाली, तेव्हा टिळकांची ही भूमिका इथे या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी होती. ते म्हणतात, अस्पृश्यता जर परमेश्वराने पाळली, ते असं सरळ सरळ म्हणतात, की अस्पृश्यता या देशामध्ये टिकावी याचा मी समर्थक नाही, किंवा अस्पृश्यता जी आहे त्या अस्पृश्यतेचं पालन व्हावं याचं मी या ठिकाणी समर्थन बिलकुल या ठिकाणी करत नाही. परंतु परंतु आपला मुख्य लढा हा राजकीय आहे. सामाजिक समस्या राजकीय लढा जिंकल्यानंतर आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू, ही टिळकांची भूमिका होती. नीट समजून घ्या. बरेचसे लोक टिळकांना या ठिकाणी अस्पृश्यतेचं समर्थन करणारे मानतात. त्या विद्यार्थ्यांसाठी मला हे सांगायचंय की टिळकांनी आपल्या या संपूर्ण जीवन काळामध्ये राजकारणाला आणि राजकीय सत्तेला विशेष महत्व दिलं. इंग्रजांच्या गुलामीतून आपण आधी मुक्त होऊ, स्वातंत्र्य आधी मिळवू, आणि स्वातंत्र्य एकदा प्राप्त झालं की त्यानंतर भारतीय समाजामध्ये असणाऱ्या समस्यांवर, मग त्या सामाजिक असो किंवा अन्य कोणत्या असो, त्या समस्यांचं निराकरण आपण या ठिकाणी करू. कारण टिळकांना हे चांगलं माहिती होतं की जर आपण एकाच वेळी सामाजिक आणि राजकीय अशा भूमिका घेऊन जर लढलो तर त्याचा फायदा इंग्रज लोक घेतील आणि आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचं कार्य ते या ठिकाणी करतील. आणि म्हणून टिळक सुरुवातीपासून काँग्रेस आणि राष्ट्रीय लढा हा इंग्रजांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच लढला पाहिजे. सामाजिक समस्यांचं काम आपण इंग्रज गेल्यानंतर या ठिकाणी करू, ही भूमिका या ठिकाणी घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. यामुळं ते म्हणतात की मी व्यक्तिगत जीवनामध्ये अस्पृश्यता पाळत नाही, परंतु जर परमेश्वराने अस्पृश्यता पाळायचं ठरवलं तर त्या परमेश्वराला देखील मी मानणार नाही, ही भूमिका या ठिकाणी लोकमान्य टिळक इथे या ठिकाणी घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा मुद्दा हा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की वीरा शिंदे जे आहेत, या वीरा शिंदेची सातबारा कमिशन पुढे साक्ष, डिप्टस क्लास मिशनच्या माध्यमातून एक दलित पुढारी म्हणून वीरा शिंदेची आता ओळख झाली होती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये वीरा शिंदे जे आहे, या वीरा शिंदेना सातबारा कमिशन पुढे साक्ष देण्यास बोलवलं होतं. सातबारा कमिशन 1918 ला स्थापन झालं होतं. का स्थापन झालं होतं, काय कारण आहे सातबारा कमिशन स्थापन होण्यामागचं, ते थोडंसं आपण इथे समजून घेऊया. 1919 ला कायदा बनवला जाणार होता आणि त्या आधी 20 ऑगस्ट 1917 ला मॉन्टेग्यू जे भारत मंत्री होते त्यांनी घोषणा केली होती की आम्ही भारताला स्वराज्य द्यायला तयार आहोत, परंतु ते स्वराज्य टप्प्याटप्प्याने आम्ही या ठिकाणी देणार आहोत. मग भारतीय समाजाला टप्प्याटप्प्याने स्वराज्य जर आता दिलं तर ते केवळ उच्च वर्णीय लोकांच्याच हाती या ठिकाणी जाईल आणि त्यातून बहुजन समाज या ठिकाणी तीसला जाईल. आणि म्हणून जे गैर ब्राह्मण चळवळ चालवत होते, ब्राह्मणाचं चळवळ जे चालवत होते, त्यांचं म्हणणं असं होतं की जे स्वराज्य दिलं जातं ते आत्ता देण्याची घाई करू नका, आणि जर द्यायचंच असेल तर आम्हाला वेगळं या ठिकाणी त्यासाठी सवलत या ठिकाणी द्या किंवा आमच्यासाठी वेगळं रिझर्वेशन या ठिकाणी ठेवा. या भूमिकेच्या माध्यमातून असे जे समूह घटक आहे की ज्या समूह घटकांना या ठिकाणी आपण स्वतंत्र रिझर्वेशन या ठिकाणी द्यावं, अशी भूमिका ज्यांची होती, त्या समूह घटकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये किंवा स्वराज्याच्या अधिकाराच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सातबारा कमिशन 1917-18 दरम्यान स्थापन झालं. आणि त्या परिषदेमध्ये साक्ष बाबासाहेबांची पण झाली आणि वीरा शिंदेची पण झाली. वीरा शिंदेचं म्हणणं असं होतं की अस्पृश्यांना राखीव मतदारसंघ द्या, स्वतंत्र मतदारसंघ देऊ नका, असं वीरा शिंदेचं म्हणणं होतं. ते असं म्हणतात, जे इयत्ता 4थी पास झालेले आहेत आणि ज्यांचं मासिक उत्पन्न हे 144 रुपये आहे, जे 4थी पास झालेले आहेत आणि ज्यांचं या ठिकाणी उत्पन्न जे आहे ते 144 रुपये या ठिकाणी आहे, अशाच लोकांना मतदानाचा अधिकार या ठिकाणी द्या, ही भूमिका या ठिकाणी त्यांनी अशाच अस्पृश्यांना, ठीक आहे, अशाच अस्पृश्यांना, कोणत्या अस्पृश्यांना मताचा अधिकार द्या, की जे 4थी पास झालेत आणि ज्यांचं उत्पन्न जे आहे वार्षिक उत्पन्न 144 रुपये आहे, अशाच लोकांना या ठिकाणी मतदानाचा अधिकार या ठिकाणी दिला पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर विधिमंडळामध्ये जर अस्पृश्यांची नियुक्ती सरकारला करायची असेल तर अस्पृश्यांची नियुक्ती सरकारने स्वतःहून न करता जे पुढारी 1920च्या निवडणुकीनंतर विधिमंडळामध्ये जातील
त्यांच्या वतीनं अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडावेत असं या ठिकाणी म्हटलं गेलं होतं. या तिन्ही भूमिकेला बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इयत्ता 4थी पर्यंतचं शिक्षण आणि 144 रुपये वार्षिक उत्पन्न प्राप्त करणारे लोक अस्पृश्य समाजामध्ये खूप कमी आहेत. कारण अस्पृश्यांना या समाज व्यवस्थेने शिक्षण घेण्याचा अधिकार दिला नाही. आम्हाला हौस होती म्हणून आम्ही शिक्षण नाही घेतलं असं नाही, तर आम्हाला हेतुपुरस्सर शिक्षणापासून दूर ठेवलेलं आहे. आमच्या समाजामध्ये इयत्ता 4थी पास करणारे लोक किती कमी असतील. बाबासाहेब पुढे म्हणतात की आम्ही व्यवसाय पण करू शकत नव्हतो, आम्हाला रोजीरोटीचा व्यवसाय नव्हता आणि म्हणून आमचं वार्षिक उत्पन्न 144 रुपये कसं काय असू शकेल. त्यामुळं मग बाबासाहेबांसारखी पुढारी भूमिका वीरा शिंदेच्या विरोधामध्ये घेताना दिसतात आणि राखीव मतदारसंघातून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही, तर स्वतंत्र मतदारसंघातूनच अस्पृश्यांचा राजकीय उद्धार होईल ही भूमिका बाबासाहेबांची राहिली. आणि वीरा शिंदे असं म्हणतात की अस्पृश्य प्रतिनिधी जे आहेत त्या अस्पृश्य प्रतिनिधींची नियुक्ती कायदे मंडळामध्ये करत असताना जे भारतीय प्रतिनिधी निवडलेले आहेत त्यांच्याद्वारे करावी, याला देखील बाबासाहेबांचा विरोध होता. बाबासाहेबांचं म्हणणं असं या ठिकाणी राहिलं की जर का काँग्रेसवरती जबाबदारी आली किंवा भारतातल्या एखाद्या कोणत्याही राजकीय पक्षावर जर आली, तर भारतातला एकही राजकीय पक्ष अस्पृश्यांच्या प्रती सद्भावना ठेवत नाही आणि त्यामुळं भारतीय लोकांवर, भारतीय राजकीय पुढाऱ्यांवर किंवा राजकीय पक्षांवर आम्हाला विश्वास नाही. आम्ही एक बस इंग्रज सरकारवर विश्वास ठेवू, ते इंग्रज सरकार कशा प्रकारचा पक्षपात करत नाही, ते योग्य प्रतिनिधीला विधिमंडळामध्ये देतील, परंतु भारतीय राजकीय पुढारी यांच्यावर आमचा विश्वास नाही ही भूमिका बाबासाहेब इथं मांडताना दिसून येतात. तर हा महत्वाचा वाद त्यांच्यामध्ये होता. पुढे 1920 साली पाहायला भेटतं बहुजन पक्ष नावाचा एक राजकीय पक्ष वीरा शिंदे स्थापन करतात. पुण्यामध्ये 1920च्या निवडणुकीला ते उभे राहतात आणि या प्रकारे बहुजन पक्षाची स्थापना केली जाते हे या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारे वीरा शिंदे डिप्रेस क्लास मिशनशी संबंधित महत्वाचे मुद्दे आपण इथे या ठिकाणी पाहिले. यानंतर आता आपण पाहूया नामदार गोपाळकृष्ण गोखले. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 साली या प्रकारे भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना केली. हे नामदार गोपाळकृष्ण गोखले जर आपण पाहिलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रार्थना समाजाशी संबंधित महत्वाचं नाव आहे. आणि लक्षात घ्या हे गोपाळकृष्ण गोखले हे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिक्षक देखील होते, गणिताचे ते प्राध्यापक या ठिकाणी होते. आणि हे गोपाळकृष्ण गोखले जे आहेत हे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी होत असताना राष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये देखील त्यांचं मोठं योगदान राहिलं. याचबरोबर जे डेक्कन सभा 1896 ला नामदार न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केलं होतं, तर त्या डेक्कन सभेचे सेक्रेटरी देखील या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी राहिल्याचं एकंदर दिसतं. वेल्बी कमिशन झालं होतं 1896 ला, तर त्या 1896च्या वेल्बी कमिशन मध्ये साक्ष देण्यासाठी लंडनला जे 2 भारतीय गेले त्यातले एक दिनशा वाच्छा होते आणि दुसरे या ठिकाणी नामदार गोखले होते. हे नामदार गोखले या संपूर्ण काळामध्ये पाहायला असं भेटतं न्यायमूर्ती रानड्यानंतर काँग्रेसमध्ये मावळांचे दिग्गज नेते म्हणून पुढे आल्याचं एकंदर दिसतं. 1901 साली मुंबई प्रांतात फिरोजशाह मेहता आजारी पडले तेव्हा त्यांच्या जागेवर मुंबई विधिमंडळाचे सदस्य म्हणून नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली होती असं एकंदर दिसतं. हे नामदार गोपाळकृष्ण गोखले 1905 साली एक महत्वाचं सामाजिक संघटन स्थापन करतात. 12 जून 1905 ला त्या संघटनेचं नाव आहे भारत सेवक समाज, याला इंग्लिशमध्ये सर्वंट ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. तर सर्वंट ऑफ इंडियाची स्थापना 12 जून 1905 ला या ठिकाणी होती आणि या प्रकारचं संघटन स्थापन केलं गोपाळकृष्ण गोखले आणि त्यांचे मित्र गोपाळराव देवधर. खूप इम्पॉर्टंट नाव आहे. गोपाळराव देवधर आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी हे संघटन स्थापन केलं. वास्तविकता हे संघटन खूप आधी स्थापन करायचं होतं गोपाळकृष्ण गोखले यांना, परंतु झालं असं की त्यांना त्या काळामध्ये तसा राजकीय स्टँड घेत असताना या प्रकारची सामाजिक संघटन स्थापन करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून मग 1905 ला लहानशा जपाननं एवढ्या मोठ्या रशियाचा पराभव केला. त्या घटनेची बातमी टाइम्स वृत्तपत्रातून आली आणि त्यानंतर या घटनेचं औचित्य साधून आपण ते संघटन स्थापन करावं असा विचार गोपाळकृष्ण गोखले यांच्या मनामध्ये आला. ते धावत पळत गोपाळराव देवधरांच्या घरी गेले आणि त्यानंतर या दोघांनी इथं भारत सेवक समाज या नावाचं संघटन स्थापन केलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं.
तर लहानशा जपाननं बलाढ्य रशियाचा पराभव केला. त्या घटनेचं औचित्य साधून ही संघटना स्थापन केलेली आहे, हे लक्षात घ्या. भारत सेवक समाजवर आयोगानं राज्यसेवा मेन्सवर आयोगानं प्रश्न विचारला होता. याची उद्देश काय होतं, असा एखादा प्रश्न विचारला गेला होता, हे लक्षात घ्या. तर याचा उद्देश काय होता, तर लक्षात घ्यायचा उद्देश याची शिकवण लोकांमध्ये राष्ट्रभक्ती उत्पन्न करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणं. लोकांमध्ये काय करायचं आहे, तर लोकांमध्ये राष्ट्रभक्ती या ठिकाणी निर्माण करायची आहे आणि ती राष्ट्रभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण लोकांमध्ये रुजवायची आहे, ही भूमिका आहे. लोकांना राजकीय शिक्षण देऊन समाजात चळवळ निर्माण करणं हा देखील याचा उद्देश होता. समाजाला राजकीय शिक्षण देणं देखील गरजेचं आहे, ही भूमिका ते मांडताना एकंदर दिसतात. जातीमध्ये किंवा निरनिराळ्या जाती धर्मामध्ये असणारा विरोध नष्ट करा. विविध प्रकारच्या जात आणि धर्मामध्ये असणारा जो विरोध आहे तो नष्ट करा आणि सलोखा व प्रेम भावना स्थापन करा, ही भूमिका देखील ते मांडताना एकत्र दिसतात. ठीक आहे. तर लोकांमध्ये असणारा विविध जाती धर्मामध्ये असणारा विरोध नष्ट करा आणि त्यामध्ये सलोखा निर्माण करा, लोकांमध्ये प्रेम भावना निर्माण करा, ही भूमिका ते मांडतात. याचबरोबर मागासलेल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करा, शिक्षणाचा फैलाव करा, ही खूप महत्वाची भूमिका भारत सेवक समाज या संघटनेच्या वतीनं मांडण्यात आलेली एकंदर दिसतं. अस्पृश्य वर्गामध्ये शिक्षणाचा फैलाव करा, कारण शिक्षण घेतलं तरच अस्पृश्यांमध्ये सामाजिक उन्नती या ठिकाणी होईल, आर्थिक उन्नती त्यांच्या ठिकाणी होईल, त्यांचा सामाजिक दर्जा वाढला जाईल, अशी भूमिका या भारत सेवक समाजाची राहिलेली आहे, असं एकंदर दिसतं. आणि अस्पृश्यांची सर्वांगीण प्रगती या ठिकाणी घडवून आणली. मग अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशच्या संदर्भात असेल, अस्पृश्यांच्या रोजीरोटीच्या संदर्भात असेल, त्यांच्या शिक्षणाशी संबंधित असेल किंवा त्यांच्यावर लादलेले सामाजिक नियमांच्या संदर्भात असेल, तर सर्व प्रकारची प्रगती अस्पृश्यांची या ठिकाणी घडवून आणणं, सर्व प्रकारच्या सुधारणा या ठिकाणी घडवून आणणं, या प्रकारची भूमिका भारत सेवक समाजाच्या वतीनं घेण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आता नामदार गोखले यांचं हे भारत सेवक समाज हे संघटन तर होतच होता, परंतु या संदर्भामध्ये आपण गोपाळकृष्ण गोखले यांचं कारकीर्द पण थोडीशी या ठिकाणी प्रकाश झोतामध्ये आणूया. आता बघा, लंडनच्या निवडणुकांमध्ये सहभाग 1905ला 12 जून 1905ला हे संघटन स्थापन झाल्यानंतर त्याच काळामध्ये लंडनमध्ये निवडणुका होत्या आणि मजूर पक्ष हा तिथं नुकताच स्थापन झाला होता. तर नामदार गोपाळकृष्ण गोखले हे लंडनमध्ये मजूर पक्षाच्या प्रचाराला गेले. 50 दिवस तिथं राहिले आणि 50 दिवसांमध्ये 45 ठिकाणी त्यांनी भाषणं केली आणि त्या भाषणातून सरकारची कशा पद्धतीची दडपशाही भारतामध्ये होत आहे हे सांगितलं. दडपशाहीच्या माध्यमातून सरकार हे भारतीय लोकांचे हक्क अधिकार कशा प्रकारे या ठिकाणी नष्ट करत आहे आणि याचबरोबर वृत्तपत्रांची मुस्करदाबी असू द्या, दुष्काळामध्ये सामान्य लोकांना जी मदत सरकारच्या वतीने मिळायची आहे ती मिळण्यास दिरंगाई आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या भारत मागासलेला बनत चाललेला आहे, त्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे या ठिकाणी ढेपाळलेली आहे, गरिबी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये वाढत आहे. या सर्व गोष्टींचं विदारक चित्र लंडनच्या सभांमध्ये त्यांनी या ठिकाणी मांडलं आणि म्हणून मग भारताच्या प्रगतीसाठी तुम्ही मजूर पक्षाला मतदान करा, या प्रकारचे अपील देखील ते करताना एकंदर दिसतात. लक्षात घ्या मित्रांनो, त्या नामदार गोखले यांनी जे काही 50 दिवसात भाषणांनी भारतीय समाजाचं सत्य स्वरूप जे लंडनच्या नागरिकांपुढे मांडलं, त्यामुळं त्यांचा एक विशेष सन्मान करण्याचं औचित्य किंवा एक विशेष सन्मान करण्याचं नियोजन हे या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये या ठिकाणी केलं आणि पुण्यामध्ये एक मोठी जाहीर सभा या ठिकाणी भरवण्यात आली आणि या जाहीर सभेमध्ये त्यांनी नामदार गोखले यांचा विशेष सन्मान केल्याचं एकंदर दिसतं. शॉल आहे, श्रीफळ आहे वगैरे वगैरे देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ती बातमी, त्यांच्या सन्मानाची बातमी केसरी आणि मराठा या 2 वृत्तपत्रातून छापण्यात आली आणि या वृत्तपत्रामध्ये असं देखील सांगितलं की म्हणजे त्या वृत्तपत्रामध्येच गोपाळकृष्ण गोखले यांचा रंगीत फोटो जो आहे, गोपाळकृष्ण गोखले यांचा रंगीत फोटो देखील या ठिकाणी त्या वृत्तपत्रातून दिला आणि सांगितलं असं की प्रत्येक भारतीयानं या गोपाळकृष्ण गोखले यांचा फोटो आपल्या घराघरामध्ये लावला पाहिजे. ही भूमिका टिळकांनी 1905च्या दरम्यान या ठिकाणी घेतलेली आहे आणि या पद्धतीनं टिळकांना मानणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी नामदार गोखले यांचा जो केसरी वृत्तपत्रातून दिलेला फोटो फ्रेम करून आपल्या घरामध्ये लटकवलेला आहे, असं एकंदर दिसतं. पुढे पाहायला भेटतं 1905 साली
त्यांना काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनवण्यात आलं. हे अधिवेशन वाराणसी या ठिकाणी होतं. तर वाराणसी काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष बनलेले आहेत. हा सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आणि लक्षात घ्या, याच वाराणसी काँग्रेस अधिवेशनामध्ये त्यांनी जी बंगालची फाळणी झाली होती तिचा निषेध केला आणि बंगालच्या फाळणीच्या प्रत्यक्ष भारतामध्ये आपण या ठिकाणी स्वदेशी चळवळ राबवावी ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे असं एकंदरीत दिसतं. याचबरोबर पाहायला भेटतं की इंग्रजांनी 1906च्या दरम्यान कॅनडा आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया 1906च्या दरम्यान कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या दोन महत्वाच्या वसाहतीचा दर्जा दिला होता किंवा डॉमिनंट स्टेटचा किंवा वसाहती अंतर्गत स्वराज्याचा दर्जा दिला होता. तर भारतासाठी इंग्रजांनी अशा प्रकारे डॉमिनंट स्टेट द्यावं, वसाहती अंतर्गत स्वराज्य द्यावं भारताला, या प्रकारची मागणी सर्वप्रथम जर कोणी केली असेल तर ती गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. तर भारताला वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी या ठिकाणी यांनी सर्वप्रथम केल्याचं एकंदरीत दिसतं. आणि या माध्यमातून पाहायला असं भेटतं की ही मागणी साहजिकच ब्रिटिशांनी धुडकावून लावली. मोर्ले होते त्यावेळेस, लॉर्ड मोर्ले जे भारत मंत्री होते, त्यांनी भूमिका अशी मांडली की भारतासाठी डॉमिनंट स्टेटचा अधिकार मागणं म्हणजे वसाहती अंतर्गत स्वराज्याचा अधिकार मागणं म्हणजे जणू काही चांदोबा मागितल्याप्रमाणे आहे किंवा ही मागणी जणू काही चांदोबाची मागणी या ठिकाणी आहे. चांदोबाची मागणी करण्यासारखं आहे अशी भूमिका ते मांडलेली आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे बरोबर. तर लॉर्ड मोर्लेनं गोखल्यांच्या या भूमिकेचा समाचार घेतला आणि म्हणाले की अशी मागणी करणं म्हणजे चांदोबाची मागणी केल्याचा प्रकार आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की गोपाळकृष्ण गोखले यांनी लाइटनिंग कंडक्टर थिअरी देखील मांडली. आता लाइटनिंग कंडक्टर थिअरी काय आहे, त्याला आपण सुरक्षा तडित चालक असं या ठिकाणी म्हणलं जातं. तर काय तडित चालक, तडित म्हणूया आपण, काय तर तडित चलित म्हणूया. तडित चलित काय आहे प्रकरण ते आपण नीट समजून घेऊया. आता पहा की काँग्रेसवर टीका केली जायची. काँग्रेसची स्थापना इंग्रज अधिकारी ॲलन ह्युमने केली आणि त्यामुळं देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसची स्थापना नाही, तर काँग्रेसची स्थापना इंग्रजांचं राज्य या देशात चिरकाल टिकावं यासाठी होती. अशा प्रकारची टीका जहालमतवाद्यांनी मावळा गटावर केलेली होती. आणि त्यामुळं हा एक प्रश्न निर्माण झाला होता सेफ्टी वॉल थिअरीचा. काँग्रेस खरंच इंग्रजांचं राज्य या देशात टिकावं म्हणून स्थापन झाली आहे का, ती एक इंग्रज राज्यासाठी सुरक्षा भिंत म्हणून काम करते का, तर त्याला विरोध करणारी थिअरी मांडली. त्या थिअरीला या ठिकाणी लाइटनिंग कंडक्टर थिअरी म्हटलं जातं. ती लाइटनिंग कंडक्टर थिअरी ही नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडली आणि ते असं म्हणतात की काँग्रेसची स्थापना सुरक्षा भिंत नसून तर ते तडित चलित आहे. जसं आकाशामधली वीज जमिनीवर पडू नये म्हणून आपण ते तडित चलक उभारतो, सेम त्याच प्रकारे काँग्रेस एक तडित चलकची भूमिका या ठिकाणी निभावत आहे. ही भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मवाळ काँग्रेस, जहाल काँग्रेस जेव्हा आपण शिकू त्यामध्ये डिटेलमध्ये हे सगळं तुम्हाला समजून सांगेल. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करा अशा प्रकारची मागणी करणारे पहिली व्यक्ती गोखले होते. 1911ला त्यांनी विधिमंडळामध्ये सरकारला एक निवेदन सादर केलं आणि म्हटलं की तुम्ही प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करा. आणि त्यामुळे 1913ला इंग्रज सरकारनं आपल्या कामकाजामध्ये एक ठराव पास केला ज्याला शिक्षणाचा प्रस्ताव असं म्हणलं जातं. त्या प्रस्तावामध्ये म्हटलं गेलं की या देशातील निरक्षरता दूर करणं ही सरकारची जबाबदारी आहे. या प्रकारे साहजिकच आपल्याला माहिती आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीची तुलना औरंगजेबाच्या कारकिर्दीशी करताना एकंदरीत दिसतं. तर हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे बॅरिस्टर जिना आणि महात्मा गांधी हे दोघं जण गोपाळकृष्ण गोखले यांचे शिष्य होते. गोपाळकृष्ण गोखले यांना जिना आणि त्याचबरोबर गांधी आपले राजकीय गुरु मानत होते. जेव्हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय लोकांच्या हक्कांसाठी लढत होते तेव्हा नामदार गोपाळकृष्ण गोखले हे कैक वेळेस साऊथ आफ्रिकेमध्ये गेले, गांधींच्या लढ्याला पाठिंबा दिला आणि विशेष म्हणजे भारतामध्ये येऊन देखील गांधींच्या राजकीय कार्याची एक पार्श्वभूमी किंवा त्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणूया तर तो निर्माण करण्याचं कार्य गोपाळकृष्ण गोखले यांनी केलं. गांधी जेव्हा 1915ला भारतामध्ये आले तेव्हा गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यावरूनच गांधी लगेच राजकीय भूमिका घेतली नाही तर संपूर्ण भारतभर एक वर्षभर फिरला
दरम्यानच्या काळामध्ये नामदार गोखलेचं निधन झालं आणि नंतर मग गांधी पुढे जाऊन काँग्रेस नेतृत्व करताना एकंदर दिसतं. बॅरिस्टर जिना देखील गोखले यांना आपले राजकीय गुरु मानत होते आणि लक्षात घ्या या बॅरिस्टर जिनांनाच मुस्लिमांचे गोखले असं पण या ठिकाणी म्हणतात. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर मित्रांनो थांबूया आपण या संपूर्ण लेक्चर्स मध्ये. आज आपण डिप्रेस क्लास मिशन आणि त्याचबरोबर भारत सेवक समाज या दोन महत्वाच्या संघटनांबद्दलची माहिती आपण इथे या ठिकाणी माहिती या ठिकाणी करून घेतलेली आहे. लेक्चर अटेंड केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.